नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहतात आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज खरं तर मी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि विशेष म्हणजे माझ्यासोबत सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहेत. साहेब, प्रथमतः आज आपला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण पाहतो आहोत की आता दिवाळी देखील सुरू आहे. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही जनतेला काय शुभेच्छा द्या? दिवाळी हा दिव्यांचा सण आणि एक आनंदाचा सण असतो. या सणाच्या निमित्ताने संपूर्ण जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर आता विधानसभेची निवडणूक देखील सुरू आहे. तुम्ही 8व्यांदा आंबेगाव शिरूर विधानसभेसाठी सामोरे जात आहात. खरं तर याच्या आधी तुम्ही 7 विधानसभा लढलेल्या आहेत. 35 वर्ष तुम्ही या आंबेगाव शिरूर विधानसभेचं नेतृत्व विधानसभेमध्ये करतायत. अनेक वेळा वेगवेगळी मंत्रिपदं देखील आपल्याला प्राप्त झालेली आहेत. त्याच्या माध्यमातून राज्याची सेवा केलेली आहे. याआधीच्या 7 निवडणुका आणि आताची ही 8वी निवडणूक याच्याकडे कसं पाहता? निवडणूक म्हटलं की मग त्याच्यामध्ये प्रत्येक निवडणूक तितक्याच गांभीर्याने घ्यावी लागते. यापूर्वीच्या निवडणुकासुद्धा तितक्याच गांभीर्याने घेतल्या होत्या आणि ही निवडणूकसुद्धा तितक्याच गांभीर्याने घेतलेली आहे. आणि माझा विजय निश्चित आहे अशी मला खात्री आहे. जनता जनार्दन मला भरभरून आशीर्वाद देईल अशी अपेक्षा आहे. खरं तर साहेब, गेली 7 निवडणुका तुम्ही लढत असताना या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्यासोबत होते. त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत होता. परंतु आता एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, एक दादांची आणि साहेबांची. आता तुम्ही दादांच्या राष्ट्रवादीसोबत आहात, तर ह्या निवडणुकीवरती ह्या पक्षफुटीचा काही परिणाम होऊ शकतो का? काय वाटतं? नाही, आता हे जनता जनार्दन ठरवेल. त्याचं उत्तर मी देणं बरोबर नाही. जनता जनार्दन याचा निर्णय करेल. खरं तर साहेब, एक शेवटचा फक्त प्रश्न, की आपण महाविकास आघाडीचा देखील भाग राहिलेला होतात या मागच्या पंचवार्षिकमध्ये सुरुवातीला. तदनंतर महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा आता तुम्ही या फडणवीस, शिंदे आणि अजितदादांच्या सरकारमध्ये आहात. तर या सरकारच्या माध्यमातून काय काय विकास कामं केली गेली आहे, काय वाटतं? त्याची भरपूर मोठी यादी आहे आणि ती आम्ही सगळी प्रसिद्ध केलेली आहे. त्याची म्हणजे त्याला खूप वेळ लागेल सांगायला. मी तुम्हाला त्याचं एक बुक देतो. त्या बुकमधून तुम्हाला घ्या काय घ्यायचं ते. खरं तर हे होते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. आपण त्यांच्याशी बातचीत केली. खरं तर त्यांचा आज वाढदिवस, वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. त्यांनी देखील जनतेला दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश घोलपसह मी लक्ष्मण दातखिळे.